नमस्कार, शून्यातून वाटचाल यूट्यूब चॅनलवर आपलं मनःपूर्वक स्वागत। आज आपण एक महत्त्वाचा विषयावर चर्चा करणार आहोत, महिला बचत गट। आपण कधी विचार केला आहे का की आपल्या आजूबाजूच्या अनेक स्त्रिया कुशल व मेहनती असतात, पण त्यांना आर्थिक मदतीचा अभाव असल्यामुळे त्यांचं कौशल्य दडून राहतं? त्यातच घर चालवताना हातात पैसा नसेल तर सर्व स्वप्न अपूर्ण राहतात। आणि म्हणूनच बचत गट हे महिलांसाठी एक मोठी संधी आहे। चला तर मग साध्या भाषेत समजून घेऊया बचत गट म्हणजे काय आणि तो कसा उपयोगी ठरतो। आज बऱ्यापैकी महिलांना बचत गट म्हणजे काय हे नीट समजलं नाही, किंवा बचत गट ही संधी त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचली नाही किंवा पोहोचू दिली नाही। त्यामध्ये बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत, पण आज या व्हिडिओमधून आपणास बचत गट म्हणजे काय आणि कसे कार्य करते, किंवा बचत गटातून आपला विकास कसा करता येतो याविषयी चर्चा करू। तर सर्वप्रथम समजून घेऊया बचत गट म्हणजे काय। बचत गट सेल्फ हेल्प ग्रुप SHG म्हणजे एखाद्या वाडीतील किंवा वस्तीतील 10 ते 20 महिला एकत्र येऊन एक संघटना बनवतात, त्या संघटनेला बचत गट असे म्हणतात। हे एकत्र आलेले सभासद स्वतःच्या आर्थिक विकासासाठी नियमित एक ठराविक रक्कम बचत म्हणून जमा करतात। जी ठरलेली रक्कम किंवा बचत असते ती प्रत्येक सभासदासाठी समान असते। ही जमा झालेली बचत किंवा निधी गरजू सभासदाला कर्जरूपाने दिला जातो, ज्यामुळे सदर सभासदाला आपत्कालीन गरजांसाठी आर्थिक मदत मिळते, आणि या कर्जावर माफक असा व्याज असल्यामुळे सभासदाला चांगली आर्थिक मदत होते। ही कार्यपद्धती कायम ठेवल्यास त्या बचत गटांना चांगला फायदा होतो आणि जमा झालेल्या रकमेतून त्या बचत गटाला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी निधी आणि संधी मिळते। वरीलप्रमाणे बचत गट महिलांना आर्थिक स्वावलंबन, आत्मविश्वास आणि उद्योजकता विकसित करण्यास मदत करतो। त्यांना बँक कर्ज, सरकारी योजना आणि आर्थिक संधींमध्ये प्रवेश मिळतो, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आणि समाजाची आर्थिक स्थिती सुधारते। थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर एकमेकांना आधार देण्यासाठी तयार झालेली छोटीशी अर्थव्यवस्था म्हणजे बचत गट। याला आपण फक्त बचत गट नाही तर संधी समजून कार्य केले तर खूप मोठी विकास गंगा निर्माण होऊ शकते। पण हे सर्व प्रत्येक सभासदावर अवलंबून आहे, आणि हेच या चर्चेचा मुख्य हेतू आहे। हा व्हिडिओ नव्यानं सभासद होणारे लोक आणि नव्यानं बचत गट निर्माण करणारे सभासद तसेच जे बचत गट आधीपासून कार्यरत आहेत त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे। प्रत्येक सभासद हा बचत गटासाठी महत्त्वाचा आहे, आणि प्रत्येक सभासदाने आपलं कार्य किंवा कर्तव्य योग्य पार पाडलं तर तुमच्या बचत गटाला प्रगतीपासून कोणीही थांबवू शकत नाही। म्हणूनच प्रत्येक सभासदाने आपला वेळ काढून हा व्हिडिओ बघावा। यातून बचत गट म्हणजे काय, आपलं कर्तव्य काय हे समजून घेऊन विकासात सहभागी व्हावं हा या व्हिडिओ मागील उद्देश आहे। फक्त बचत गट बनून आमचा बचत गट आहे एवढेच मिरवायचं असेल तर मी सांगेन तुम्ही बचत गटाची स्थापना करू नका। बचत गटाचे फायदे: 1. आर्थिक मदत मिळते, स्वप्नांना चालना मिळते। पूर्वी व्यवसाय करायचा म्हणजे मोठी गुंतवणूक हवी असायची, पण आता बचत गटाच्या मदतीने अगदी कमी पैशांतही मोठी सुरुवात करता येते। 2. आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढते। मी कमावते, मी बचत करते, मी निर्णय घेते, हा आत्मविश्वास महिलांना सक्षम बनवतो। 3. घरासाठी आर्थिक सुरक्षितता। अचानक एखादा खर्च आला तर कुणाकडून उधारी मागण्याऐवजी स्वतःच्या गटातूनच मदत मिळते। 4. महिलांसाठी एक सशक्त मंच। बचत गट म्हणजे फक्त पैसे नाही तर एकमेकींना समजून घेण्याचा आणि पुढे नेण्याचा मंच। अतिशय महत्त्वाचं, स्त्री सक्षम झाली तर घर सक्षम होतं, घर सक्षम झालं तर संपूर्ण समाज आणि देश प्रगती करतो। म्हणूनच आजपासून आपणही बचत गटाशी जोडूया, आर्थिक स्वावलंबनाकडे पाऊल टाकूया। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की सांगा। तसेच इतरांना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक तर आवर्जून करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शून्यातून वाटचाल या सदराखाली बचत गट त्यांचे कार्य, व्यवसाय संधी, मार्गदर्शन, बाजार व्यवस्था यावर आपण कार्य करणार आहोत। मला प्रत्येक सभासद अथवा प्रत्येक बचत गट यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या मर्यादा आहेत, पण या व्हिडिओमधून आपणास काही सूचना आणि विचार दिले जातील, त्याचं अनुकरण केलं तर तुम्हाला तुमचा विकास साधता येईल।